स्वागत आहे. तर शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हे शिवजयंतीसाठी खास नऊवारी आहेत. काही टेक्निकल इश्यूमुळे माझे व्हिडिओ यूट्यूबवर डाउनलोड होत नव्हते, तो सॉल्व झाला आहे. बरेचसेमध्ये व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि ते व्हिडिओ मी आता एडिट करून टाकणार आहे. पण हा शिवजयंतीपासून मी सुरुवात करते. तर राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी साड्यांचे कलर सेम आहेत. बल्कमधल्या ह्या साड्या आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणावरून मला शिवण्यासाठी आले. ते राजलक्ष्मी आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर ह्याचा असा लुक दिसतो. हातात घेतल्यानंतर अंडामेला घातलं की हे असं उचलल्यासारखं किंवा गोळा गोळा दिसतंय असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. साड्यांचा कलर खूप छान आहे. बल्कमध्ये साड्या घेतल्यात त्यामुळं मला ह्याच्या किमती असं परफेक्ट माहिती नाही आहे, पण 1,500च्या आसपास असं सांगितलं, कारण 40 की 50 साड्या घेतल्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणावर. ही शाही मस्तानी शिवलेली आहे. ही फ्री साईज आहे. फ्री साईज म्हणजे कमरेचा भाग 45पर्यंत आहे. घोळ भरपूर आहे ह्याला आणि हे म्हणजे प्लस फ्री साईज आहे. प्लस फ्री साईज म्हणजे कमरेचा भाग हा 50 येतो आणि सीटचा भाग हा 55च्या पुढे येतो. म्हणजे शिवल्यानंतर तो पूर्ण जेव्हा अंगावरचा येतो तेव्हा त्याचा 50च माप असतो सीटचा. पण करेक्ट आपण 50 घेतलं तर ती साडी व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे ह्याला 10 वारी लागते. टोटली 10 वारी लागते. आणि थोडंसं ही साईज कमी असेल तर 9 वारीमध्ये म्हणजे थोडीशी कमी असते. 9 वारी 10 वारी. 10 वारी म्हणजे 9.25 9.5 मीटर लागते. 9 वारी म्हणजे 9.25 8.5 मीटर असं ह्या साड्यांचं येते. ही जवळून दाखवते, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा. आणि ह्याला सिंगल बॉर्डर केलेली आहे कारण ह्याची उंची कमी आणि डबल काष्टा आहे. दोन्ही साडीला डबल काष्टा आहे. पदर ह्याचा हा असा आहे. तर व्यवस्थित असं ह्याचं लेबल काढायचं राहिलं. तसंच शिवताना शिवतो आणि नेसणारे पण सरळ नेसून देतात. त्याच्यामध्ये काहीही हे करत नाहीत, काय बघत नाहीत. बऱ्याचदा असं मी पाहते लेबल साड्यांना तशाच राहतात. तर मला दिसलं की मी काढते. हे मी नेहमी घेते तिथली ऑर्डर नाही, ही वेगळी ऑर्डर आहे. आणि हे अजून पण दोघी तिघींचे आहेत, म्हणजे 7-8 जणांचे आहेत असे बोललेत. आता बघू किती जण येतात शिवायला. तर हे एक आहे, हे नंतर मी दाखवते. ही साडी तुम्हाला आधी राजलक्ष्मी ही शाही मस्तानी दाखवते, त्यानंतर राजलक्ष्मी शाही मस्तानीमध्ये मिऱ्यामध्ये भरपूर फरक असतो. तुम्हाला दिसायला दिसत असेल की ही मिरी इकडे केली की राजलक्ष्मी होऊन जाईल, तर तसं नाही आहे. त्याला वेगळंच आहे. या साडीला जो टक करायचा आहे. तर चला पाहून घ्या. कलर खूप छान आहे. मँगो पूर्ण ऑरेंज नाही आहे, मँगो येलो जो कलर येतो ना तसा आहे, ऑरेंज मँगो सारखा. तर चालेल, त्या कॅमेराने आपण पाहून घेऊ. तर ही साडी अशी आहे. ह्याच्यावरती ओव्हरऑल अशा पूर्ण बुट्ट्या आहेत आणि हे काठावरतीच असं ही डिझाईन आहे. ॲक्च्युली ही डिझाईन अशी कट असते पण तशी नाही आहे, पूर्ण त्याच्यावरतीच आहे. आपण राणी पिंक म्हणू शकतो. असं ह्याच्यात थोडासा पर्पल शेड पण दिसतो, डार्क आहे. आणि बॉर्डर जी आहे त्याची सिल्वर गोल्डन, थोडंसं कॉपर म्हणू शकतो. असे पूर्ण गोल्डन पण नाही, पूर्ण सिल्वर पण नाही आणि पूर्ण कॉपर पण नाही, तिन्हीचा हे आहे. आणि हे पायघोळ तुम्ही पाहू शकता. ह्याला डबल बॉर्डर लावलेले, कारण ही साडी प्लस साईजमध्ये आहे, फ्री. आणि भरपूर ह्याची उंचीसुद्धा 41 इंच आहे. तर तुम्हाला काठजोड द्यावंच लागतो. पदर खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती हा ब्लाऊज माझा जो होता तो परफेक्ट मॅचिंग झाला आहे, पण काठाचा जो आहे तुम्ही शिवून घेतला तर तो छान दिसतो. तर तिकडं काठ काढून ठेवले, तिकडं तुम्हाला दिसत असेल, कारण माझ्याकडे फक्त साडी शिवायला दिले. काठ त्यांना द्यायचे, त्या म्हणजे शिवून घेतील त्यांचे जे नेहमीचे टेलर आहे. तर ह्याच्या मिऱ्या पाहूया. एक तुम्हाला दिसते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मिऱ्यामध्ये ही बसलेली, म्हणजे ह्या प्लेट समोरच्या. त्याच्यापेक्षा जास्त नको होतं. आणि ह्या साडीचा पदर खूप जास्त दिसतोय तुम्हाला, प्लस साईज असल्यामुळे. नॉर्मली मी डमीला घातलं तर हा पदर इथपर्यंत येतो, पण हा जास्त सीटचा घेर किंवा हे असलं की ह्याला जास्त घ्यावं लागतं. म्हणजे शिवताना तुम्ही हे लक्षात ठेवा. तुम्ही फ्री साईज म्हणून शिवलं ना, आपण फ्री साईज म्हणून घेतलं तर सगळ्यांनाच बसतं असं नाही. कधीही साडी चेक करून घ्यायची. पदरवरती वेल आहे, मोराचं कुठं काही ह्याच्यामध्ये हे नाही. बॉर्डरवरती पण वेल आहे, पण बॉर्डरमध्ये हा जो कलर आहे त्याच्या ह्याच्यात बुट्ट्या असल्यामुळं खूप सुंदर दिसतं.
हा पदर असा भरगच्च भरलेला आहे. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला राजलक्ष्मी दाखवते, म्हणजे राजलक्ष्मी साडी. मी बॅक ह्याचा पदर लावून घेतलेला आहे. पदरावरती तुम्ही जी जरी पाहता खूप सुंदर आहे आणि ही म्हणजे सेमी सिल्कमध्ये येते ही साडी. तुम्ही कांजीवरम ते म्हणू शकता त्याच्या पॅटर्नमध्ये आहे, पण थोडासा ह्याच्यामध्ये केकती पण आहे, म्हणजे सॉफ्ट नाही आहे, थोडासा असा केकते. शायनिंग खूप छान दिसतं. पण ह्या साड्या कधीकधी ज्या नेहमी कॉटन घालतात तर त्यांना हे डार्क कलर किंवा असं भडक त्याच्यामध्ये हा कपडा थोडासा असा काय बोलतात पॉलिस्टर मिक्स असल्यामुळे खूप जणांना हा चालत नाही, पण दिसायला खूप सुंदर दिसते. रेट कमीमध्ये तुम्ही हे करू शकता. साडी समजा 1,500-2 हजाराच्या आसपास असेल शिवण तर 3-3.5 हजारात विथ ब्लाऊज तुम्हाला हा सेट बसून जाऊ शकतो. तर तो मागचं तुम्ही घोळ पाहू शकता, भरपूर घोळ आहे, पदरसुद्धा भरपूर मोठा आहे. अशा प्रकारे ही साडी पूर्ण दाखवून झाली. खूप दिवसानंतर मला वाटतं मी साड्या दाखवायला लागलेत. मध्ये होत्या साड्या पण त्याचं शूट घ्यायला पण जमलं नाही. आत्ताच मला वाटतं 2 हिरव्या आणि रेड असं शिवजयंतीसाठी भरपूर ऑर्डर आहेत. चला राजलक्ष्मी पाहून घेऊया. ही आहे दुसरी राजलक्ष्मी आणि ह्याला पूर्ण शिलाई केलेली, त्यामुळं ह्याचा थोडासा लुक तुम्हाला वेगळा आणि व्यवस्थित दिसेल आणि थोडंसं प्रेस केलेलं आहे. ह्यासाठीला अजून सगळं करणं बाकी आहे. ह्याचा असा पदर सेम आहे आणि ह्याची उंची जी आहे आपली जी 41-42 असते ना तशीच आहे, पण ही साईज छोटी आहे, हे तुमच्या लक्षात येत असेल इकडं पाहिल्यानंतर. जी आधीची आहे ती फ्री साईजमध्ये, ही पण फ्री साईज आहे. ही माझ्या मापाची म्हणजे 38 ते असेल तर येऊ शकते कंबर, त्याच्यापुढे असेल तर ही येणार नाही. आणि ब्लाऊज ह्याच्यावरती हा परफेक्ट दिसतो, पण ते वेगळे काटाचे किंवा ह्याचे हे करणार आहेत. आणि ह्याच्यावरती डिझाईन जी आहे ती खूप सुंदर आहे. हा जो लुक आहे तो सगळे शिवजयंतीसाठी आहेत. तर आत्ता तर ट्रायलला 1-2 आले ते बाहेरून, मी जिथून घेते तिथून नाही आहे. आणि इथं पण सांगितलेत की आहेत म्हणून, सेमच साड्या आहेत असं सांगितले. बघूया आता त्या साड्या सेम निघतात की वेगळ्या निघतात ते मलाही आयडिया नाही आहे. शिवजयंतीमध्ये दिवस कमी आहेत आणि ऑर्डर लेट आहेत. बरेच ऑर्डर ह्यामुळे सोडावं लागलं कारण नव्हते येतं. तर हा जसा हे तुम्हाला हे जे पदर दिसतं ह्याच्यामध्ये जरा जरी किंवा धागे खूप असते तर तुमच्या बांगड्यामध्ये अडकून हे होतं. तर साडी पाहताना हेही पाहायचं पदराचं कसं आहे, आणि पदर भरगच्च असला तरच लुक छान दिसतो. आपण हे खांद्यावरून ह्या साडीचं आपण हे करतो म्हणजे जेव्हा नेसतो तेव्हा, तर त्याच्यामुळे तो व्यवस्थित बसला तर ठीक वाटतं, नाही तर फुगल्यासारखं खूप फुगीर असा तर तो लुक येत नाही. तर ही शाई मस्तानी राजलक्ष्मी मिऱ्यामध्ये फरक आहे का? भरपूर फरक आहे. तुम्हाला सरळ दिसतात पण ह्याच्या सगळ्या मिऱ्या ज्या आहेत ते क्रॉस घ्यावं लागतात तरच हा जो लुक आहे तो येतो, नाहीतर तो येत नाही. तर अशा पद्धतीने ही साडी तुम्हाला दाखवून झाली. साड्या देऊन झाल्या, घडी करून झाल्या. आमच्या डम्मीला हा ब्लाऊज बघा किती लूज होतो. कटोरी आता आपण जास्त करून प्रिन्स कट शिवतो, पण हे कटोरी ब्लाऊज आहे. आणि सुरुवातीला जेव्हा हे ब्रॉकेटवाले ब्लाऊज निघाले होते ना तेव्हा क्वालिटी कपड्याची खूप चांगली होती. आता सेमीमध्ये आले ती इतकी म्हणजे क्वालिटी लो असते, फसकतं म्हणजे असं ब्लाऊज पीसमध्ये भेटतं. पण तुम्ही अशामध्ये अगर घेणार असतील ना तर चांगलं दुकानात जाऊन कपडा बघून घ्या, कारण तो शिवताना जरा इकडे चिरा पडल्या किंवा इथं हुकच्या इथे हे जे आहे ना ही जरी निघणं वेगळे, इकडे सगळे धागे निघतात त्यामुळं खराब होतं आहे. त्यामुळे ह्याची क्वालिटी बघून घ्या, कारण तुमच्या लक्षात येत असेल, मला बरेचदा विचारतात. हा कमीत कमी मला वाटतं 10-12 वर्ष झालं ह्या ब्लाऊजला. बऱ्याच साड्यांवरती मी हे वापरते आणि हे दाखवलेलं पण आहे मला वाटतं. असं सिम्पल असं डिझाईन केलेलं आहे मागे लेसचं, अशी गळ्याला आणि ह्याला सिम्पल केलेलं, काही केलेलं नाही. ॲक्च्युली ही जी डिझाईन आहे ती ह्याच्यावरती जास्त उठूनही दिसत नाही, पण त्यावेळेस शिकायचं होतं म्हणून केलं आहे, छान दिसतं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपते. तुम्हाला माझ्याकडे नऊवारी शिवायला पाठवायचं असेल किंवा साड्यांचे ड्रेसेस पाठवायचे असेल तर माझा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9422666530 वरती आणि पार्सल पाठवू शकता. चालेल, चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.